चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून सकाळी 11 ते दुपारी 3 या निर्धारित कालावधीत महापौर पदासाठी एकूण 10 तर उपमहापौर पदासाठी 6 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत। महापौर पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनांमध्ये भारतीय जनता पार्टीकडून 2, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून 4 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 1 नामनिर्देशन दाखल झाले आहे। महापौर पदासाठी नामनिर्देशन दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मनस्वी गिर्हे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून संगीता भोयर, संगीता अमृतकर, सुनंदा धोबे व वैशाली महाडुळे तर भारतीय जनता पार्टीकडून संगीता खांडेकर आणि सारिका संदूरकर यांचा समावेश आहे। तर उपमहापौर पदासाठी दाखल झालेल्या एकूण 6 नामनिर्देशन पत्रांमध्ये भारतीय जनता पार्टी 1, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 2, भारतीय शेतकरी कामगार पक्ष 1 तसेच अपक्ष 1 नामनिर्देशनांचा समावेश आहे। उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार प्रशांत दानव, भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून प्रदीप देशमुख, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून वसंत देशमुख आणि राहुल चौधरी तर भारतीय जनता पार्टीकडून संजय कंचरलावार यांचा समावेश आहे। महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या अध्यक्षतेखाली 10 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून छाननीअंती वैध उमेदवारांची नावे जाहीर केली जातील। पुढे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावे घोषित करून हात वर करून मतांची नोंद घेण्यात येणार असून उक्त प्रक्रियेनंतर पीठासीन अधिकारी निवडणूक निर्णयांची घोषणा करतील।